हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राणी खूप खूप मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप खास आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता नक्की बघा. आज आम्ही चाललो आहोत संभाजीनगरपासून काही अंतरावर असलेल्या श्री खाटूश्याम बाबा यांच्या दर्शनासाठी. आणि आजचा दिवस माझ्यासाठी आणखी खास आहे, कारण आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि अशा शुभ दिवशी बाबांचं दर्शन मिळणं ही माझ्यासाठी खूप मोलाची आणि आनंदाची गोष्ट आहे. खरं सांगायचं तर खाटूश्याम बाबांच्या दर्शनाची माझी खूप दिवसांची इच्छा होती. मनात नेहमी वाटायचं की एकदा तरी बाबांच्या चरणी जावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. आज ती इच्छा पूर्ण होत असल्यामुळे मन खूप आनंदी आणि भावुक झालं आहे. चला तर मंडळी, तुम्ही आमच्यासोबत या सुंदर भक्तिमय प्रवासात आणि घेऊया श्री खाटूश्याम बाबांचं दर्शन. तर तिथे पोहोचल्यानंतर आधी आम्ही पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य घेतलं. त्यामध्ये नारळ, फूल, मोरपीस, अत्तर, पवित्र धागा आणि प्रसादाचं सगळं पूजेचं सामान होतं. खरं तर मंदिरात दर्शनाला जाताना ही तयारी करताना मनात एक वेगळीच भक्ती भावना निर्माण होते. सगळं साहित्य घेऊन मग आम्ही बाबांच्या दर्शनासाठी मंदिराकडे निघालो. मनात खूप उत्सुकता होती आणि बाबांचं दर्शन घेण्याची ओढही खूप होती. तर मंडळी, हे सुंदर श्री खाटूश्याम बाबांचं मंदिर छत्रपती संभाजीनगर शहरापासून साधारण 20 ते 30 किलोमीटर अंतरावर डोंगर रांगाच्या कुशीत वसलेलं आहे. इथपर्यंत स्वतःच्या गाडीने अगदी सहज पोहोचता येतं. मंदिराच्या आजूबाजूला सुंदर डोंगर, शांत वातावरण आणि अगदी निसर्गरम्य परिसर असल्यामुळे इथं आल्यावर मनाला एक वेगळी शांती मिळते. खरं सांगायचं तर शहराच्या गोंगाटापासून दूर काही क्षण निवांत घालवायचे असतील, तर हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे. सध्या मंदिराचा विकास अजूनही सुरू आहे, पण आत्ताच ते इतकं सुंदर आणि भव्य दिसतंय, की पुढच्या काही वर्षात हे ठिकाण संभाजीनगरमधील एक प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून ओळखलं जाईल असं वाटतं. माझी खूप दिवसांची इच्छा होती खाटूश्याम बाबांच्या दर्शनाची आणि आज माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी बाबांच्या चरणी येण्याचं भाग्य मिळालं. यापेक्षा मोठी भेट माझ्यासाठी दुसरी कोणतीच असू शकत नाही. आम्ही दुपारी साधारण 2-2:30 वाजता इथे पोहोचलो होतो. त्यावेळी इतकं कडक ऊन होतं ना, की अक्षरशः आम्ही उकळायला लागलो होतो. खरं तर सकाळीच निघायचं ठरवलं होतं, पण आवरण्यातच वेळ निघून गेला. तरी म्हटलं दर्शन तर घ्यायचंच आहे. मग ते दुपारचं ऊन असो की काहीही असो. तुम्हाला दिसतच असेल या मंदिराचा संपूर्ण परिसर हळू खूप छान विकसित होत आहे आणि खास करून पावसाळ्यात इथलं सौंदर्य अजूनच खुलून येत असेल. आजूबाजूला डोंगर, हिरवागार निसर्ग आणि अगदी शांत वातावरण. त्यामुळे मनाला खूप प्रसन्न वाटतं. जर तुम्ही कधी संभाजीनगरला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. माझा भाऊ आणि आई याआधी इथे येऊन गेले होते. त्यांनीच मला या मंदिराबद्दल सांगितलं, की जागा खूप सुंदर आहे. आता उन्हाळा असल्यामुळे जास्त फिरता येणार नाहीये. जर मी कधी पावसाळ्यामध्ये इथे आले ना, तर इथल्या मंदिराला नक्की भेट देईन आणि त्यावेळी या आजूबाजूचा सुंदर परिसर, डोंगर, निसर्ग आणि इथलं सगळं वातावरण तुम्हाला पूर्ण व्हिडिओमधून नक्की दाखवेन. इतकं कडक ऊन असून सुद्धा बाबांच्या भक्तांची काहीच कमी नव्हती बरं का. उन्हाळा असूनही मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती. तुम्ही बघू शकता, अनेक भक्तांनी आपल्या श्रद्धेने तिथे धागे बांधलेले आहेत. आम्हालाही पूजेच्या साहित्यामध्ये हा धागा मिळाला होता. त्यानंतर आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये उभे राहिलो. त्या क्षणी मनात एक वेगळीच उत्सुकता होती. असं वाटत होतं की कधी एकदा बाबांचं दर्शन होतं आणि त्यांचा तेजस्वी चेहरा डोळ्यासमोर येतो. श्रद्धा, भक्ती आणि आनंद यांनी भरलेला तो क्षण खरंच खूप छान होता. त्यानंतर मग दर्शनासाठी आमचा नंबर लागला. आम्ही सोबत आणलेलं पूजेचं साहित्य, नारळ, फूल आणि इतर वस्तू सर्व बाबांना श्रद्धेने अर्पण केल्या. मनातली इच्छा बाबांसमोर व्यक्त करून नारळ अर्पण केलं. पूजेच्या साहित्यात मिळालेल्या अत्तरच्या बॉटल्स होत्या. 3 अत्तरच्या बॉटल्स मिळाल्या होत्या. त्यापैकी 2 मंदिरात अर्पण करायच्या होत्या आणि 1 घरी घेऊन जायची होती. त्यानंतर प्रसाद, फूल आणि बाकीचं पूजेचं साहित्य देवासमोर अर्पण केलं. बाबाचं दर्शन घेताना मनाला खूप समाधान आणि एक वेगळी शांतता मिळाली. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, खाटूश्याम बाबा हे महाभारतातील बर्बरिक यांचे कलियुगातील रूप मानले जातात. असं म्हणतात की जो भक्त मनापासून आणि खऱ्या श्रद्धेने बाबांचं दर्शन घेतो, त्याच्या जीवनातील दुःख, अडचणी आणि संकट दूर होण्यास मदत होते. बाबांवर श्रद्धा ठेवून केलेली प्रार्थना ते ऐकतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, अशी भक्तांची मान्यता आहे. म्हणूनच दरवर्षी लाखो भक्त राजस्थानमधील खाटूश्याम बाबांच्या मुख्य मंदिरात दर्शनासाठी जातात. तिथे जाऊन कोणी नोकरीसाठी प्रार्थना करतो, कोणी व्यवसायासाठी, तर कोणी आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. प्रत्येक जण आपल्या मनातील इच्छा घेऊन बाबांकडे जातो आणि दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळी शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची भावना घेऊन परत येतो.
आणि खरंच आपण महाराष्ट्रातील लोक खूप नशीबवान आहोत. कारण खाटूश्याम बाबांचं हे भव्य मंदिर आता आपल्या महाराष्ट्रात संभाजीनगरपासून काही अंतरावर उभारण्यात आलं आहे. त्यामुळे बाबांच्या दर्शनासाठी राजस्थानपर्यंत जाणं शक्य नसलं, तरी इथे येऊनही भक्तिभावाने दर्शन घेता येतं. ही आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पूजेच्या साहित्यात मिळालेला तो धागा आम्हीही बाबांचं स्मरण करत आणि मनातली इच्छा सांगत श्रद्धेने बांधला. त्या क्षणी मनात एकच विश्वास होता, की बाबा आपल्या प्रत्येक भक्ताची हाक ऐकतात. त्यामुळे मनातील सगळ्या इच्छा आणि भावना बाबांच्या चरणी अर्पण करून आम्ही तो धागा बांधला. मंदिरात दर्शन घेताना ना उन्हाची जाणीव झाली ना चटक्यांची. बाबांच्या भक्तीमध्ये आणि दर्शनाच्या आनंदात सगळंच विसरून गेलो होतो. पण जसं मंदिराच्या बाहेर पडलो ना, तसं उन्हाने पुन्हा आम्हाला खरं रूप दाखवलं. गाडीत बसून सुद्धा आम्ही अक्षरशः बटाट्यांसारखे उकळायला लागलो होतो. मग म्हटलं आता थोडं कुठेतरी थांबूयात, म्हणून आम्ही एका ठिकाणी गाडी थांबवली आणि मस्त थंडगार उसाचा रस पिला. त्या क्षणी तो उसाचा रस म्हणजे अमृतच वाटत होता. तर मंडळी, असा होता आमचा खाटूश्याम बाबांच्या दर्शनाचा सुंदर प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच आणखी व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही कधी संभाजीनगरला गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. भेटूया आपण पुढच्या एका नवीन सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय खाटूश्याम बाबा.